विद्यार्थी मित्रांनो, आजच्या 19व्या व्हिडिओमध्ये आपण काही नवीन ट्रान्झॅक्शन्स पण शिकणार आहोत। त्याआधी 31 आणि 32 नंबर ट्रान्झॅक्शन एक वेळा बघा। हे ट्रान्झॅक्शन आपण अगोदर घेतलेले होते, पण काही विद्यार्थ्यांच्या डिमांडवरनं आपण हे ट्रान्झॅक्शनची पुन्हा एक वेळा प्रॅक्टिस करत आहोत। तर मला काही जणांनी मेसेज केला की हे ट्रान्झॅक्शन पुन्हा एक वेळा समजून द्या, तर काही हरकत नाही, मी ते ट्रान्झॅक्शन पुन्हा समजून देत आहे। अजूनही कोणाला काही शंका असेल तर मला सांगा, तर मी तुम्हाला ते क्लिअर करून देत जाईल, त्यात काही डाऊट नाही। एक वेळा नाही 10 वेळा विचारा, आपण तुमचं पूर्ण शंका आपण क्लिअर करणार आहोत। मी पुन्हा तुम्हाला ग्रुपवर त्याकरताच विचारतो आहे, कारण फेस टू फेस आपण अजून भेटत नाही आहेत। तर जितकं क्लिअरिफिकेशन आपलं इथे होणार आहे तितकं माझ्याकडनं होणं गरजेचं आहे। समोर असल्यावर अजून लवकर समजेल, बट आत्ता जे पण डाऊट असतील त्या पण इथे क्लिअर करणार आहोत। तर बघा, हे जे दोन ट्रान्झॅक्शन आहेत पहिले ते ऑन डिमांड आपण सॉल्व करत आहोत, ते समजून घ्या। त्यात पण थोडंसं मी चेंज करून घेतलेलं आहे। मी एक गोष्ट तुम्हाला बोललो होतो की आपण जे पण व्यवहारांच्या नोंदी करतो त्या सर्व व्यवहारांच्या नोंदी ह्या बिझनेसच्या करून घ्यायच्या असतात। आपण मालकाच्या नोंदी करत नाही, तर आपण बिझनेसच्या नोंदी करतो। अगोदर हे तुम्ही क्लिअर करा। आपण मालकाच्या किंवा मालकाच्या बिझनेसचा जो मालक आहे त्याच्या घरचे नोंदी आपण करत नाही। बिझनेसमध्ये काय परिणाम घडलेला आहे त्याची फक्त आपण व्यवहारांची नोंद करतो। ओके, तर मग यानंतर अजून एक पॉईंट शिकवला होता की जर बिझनेसमध्ये जर कोणत्याही प्राण्याची खरेदी विक्री होत असेल तर आपण एंट्री करताना टू अकाउंट्स घेताना त्या ठिकाणी त्या प्राण्याचं नाव न घेता आपण त्या ठिकाणी लाईव्ह स्टॉक हा शब्द वापरत असतो। कोणता शब्द आपल्याला घ्यायचा असतो? लाईव्ह स्टॉक। आणि लाईव्ह स्टॉकसाठी पर्सनल, रिअल की नॉमिनल कोणतं अकाउंट लागेल? तर यामधलं रिअल अकाउंट लागतं लाईव्ह स्टॉकसाठी। कारण कोणता पण प्राणी जर आपण खरेदी केलेला असेल किंवा विकलेला असेल तर ती आपली मालमत्ता आहे किंवा मालमत्ता होती। लक्षात घ्या, जर आपण कोणताही हॉर्स, डॉग, काऊ काही कोणतेही प्राणी आपण खरेदी केले असतील बिझनेसमध्ये, तर ती आपली ॲसेट्समध्ये कन्सिडर होते, मालमत्ता म्हटली जाते। मालमत्ता कशाला म्हणतो आपण? की जी वस्तू आपल्याला भविष्यामध्ये पैसा निर्माण करून देईल त्याला आपण मालमत्ता म्हणजे ॲसेट्स म्हणतो। तर कोणताही प्राणी आपण खरेदी केल्यावर प्राण्यांची विक्रीसुद्धा करता येते। म्हणून हे प्राण्यांचं वैयक्तिक नाव एंट्रीमध्ये न घेता त्या ठिकाणी आपल्याला लाईव्ह स्टॉक हा शब्द वापरायचा असतो। एक पॉईंट इथे क्लिअर झाला असेल। दुसरा पॉईंट क्लिअर करतो। चेकचे प्रकार आपण नंतर बघणार आहोत, पण आत्तापर्यंत लक्षात घ्या, जर तुम्हाला कोणत्याही व्यवहारामध्ये चेक शब्द जर दिलेला असेल तर तुम्ही हे गृहीत धरा की तो व्यवहार बँकेमार्फत पूर्ण होणार आहे। तो व्यवहार बँकेमार्फत पूर्ण होणार आहे। क्लिअर होईल? कारण ही एक आपल्याला बँकेमार्फत आपल्याला एक सर्व्हिस असते की तुम्हाला प्रत्यक्षात बँकेत यायची गरज नाही। समजा आपल्याला समजा XYZ ह्या व्यक्तीला पैसे द्यायचे आहेत 10,000 रुपये आणि आपले पैसे जर बँकेत जमा आहेत 10,000 रुपये, तर आपल्याला बँकेत जाऊन ते 10,000 रुपये काढून त्या XYZ ह्या व्यक्तीला देण्याची गरज नाही। तर बँकेने आपल्याला काय सर्व्हिस दिलेली आहे, काय आपल्याला स्कीम दिलेली आहे की तुम्ही तुमच्याकडे जो चेक आम्ही दिलेला आहे त्या चेकवर साईन करून त्या XYZ व्यक्तीला देऊन टाका। तो XYZ व्यक्ती बँकेत जाऊन पैसे काढून घेईल, त्याचा व्यवहार पूर्ण होऊ शकतो। तुम्हाला बँकेत पुन्हा येण्याची गरज नाही। तर कधी पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला कधी चेक शब्द येईल तर चेकच्या ठिकाणी आपल्याला नेहमी तो बँकमध्ये ते व्यवहार झालेला आहे हे गृहीत धरून घ्यायचं असतं। म्हणजे चेकच्या ठिकाणी आपण नेहमी कोणता शब्द घ्यायचा असतो? बँक। मग लक्षात घ्या, दोन गोष्टी आपण इथे शिकलो। एक पहिली, प्राण्यांची जर काही खरेदी विक्री झाली असेल तर आपण त्याला लाईव्ह स्टॉक म्हणणार आहोत। सेकंड, जर कोणत्याही ठिकाणी चेक शब्द आलेला असेल तर त्या ठिकाणी आपण बँक शब्द घ्यायचा आहे। आणि आता नवीन एक तिसरा पॉईंट तुम्हाला सांगून देतो, जे मागच्या काही क्वेश्चनमध्ये आपण घेतला नाही, ह्या क्वेश्चनमध्ये मी घेतलेला आहे।
32मध्ये की जर तुम्हाला बँकेचं वैयक्तिक नाव जर दिलेलं असेल तर फक्त बँक नाव न घेता ते बँकेचं नावसुद्धा घ्या. जसं बघा 32मध्ये SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या बँकेचं नाव दिलेलं आहे. तर आपण ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये फक्त बँक नाव न घेता आपण त्या बँकेचं नाव लिहावं लागेल. ओके. आणि नंतर अजून शंका होती, आज मला ग्रुपवर विचारलं होतं की जर समजा आपण किराणा दुकानदार आहोत आणि किराणा दुकान असताना आपण समजा शुगर परचेस करत आहोत, साखर खरेदी करतोय किंवा XYZ कोणती पण वस्तू किराणा दुकानाची आपण खरेदी करत आहोत, तर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं म्हणणं असं होतं, चांगला क्वेश्चन होता की मनीषने विचारला होता क्वेश्चन. असं म्हटलं होतं की जर समजा किराणा दुकान आहे आणि किराणा दुकानामधलं साखर किंवा अजून काही वस्तू पर्टिक्युलर नावाने दिलेली असेल, बरोबर आहे, तर त्या ठिकाणी पर्टिक्युलर ते नाव घ्यावं की परचेस शब्द घ्यावा म्हणजे गुड्स मानावं. तर कधी पण लक्षात घ्या, आता समजा माझं फर्निचरचं दुकान जर आहे आणि माझं फर्निचरचं दुकान आहे आणि जर असं म्हटलं असेल की 20 चेअर खरेदी केल्या, 20 टेबल खरेदी केले, 30 कपाट खरेदी केले, तर आपल्याला त्या सगळ्यांना मिळून गुड्सच म्हणावं लागेल, गुड्स म्हणावं लागेल. म्हणून किराणा दुकानमध्ये 1000 प्रकारच्या वस्तू असतील तर आपल्याला 1000 प्रकारच्या वस्तूंच्या नावांची वेगळी वेगळी एंट्री करण्याची गरज नाही. जे काही वस्तू खरेदी केल्या असतील, साखर असो, गूळ असू द्या, बरोबर आहे, किंवा मग साबण असू द्या, तांदूळ, गहू, बाजरी किंवा जे बी किराणा दुकानात भेटत असेल ते, बरोबर आहे की नाही, मग डाळ वगैरे जे बी असतील, तर समजा 50 प्रकारच्या वस्तू जर खरेदी केल्या असतील आणि 50 प्रकारच्या वस्तू जर व्यवहारामध्ये दिलेल्या असतील, तर तुम्हाला 50 प्रकारच्या वस्तूंसाठी 50 वेगळ्या वेगळ्या एंट्र्या करण्याची गरज नाही. कारण त्या सर्व वस्तू त्या बिझनेससाठी खरेदी विक्रीचा व्यवसाय करत आहेत, तर त्या ठिकाणी आपल्याला फक्त गुड्स शब्दच वापरावा लागेल. ओके. अजून काही डाऊट असतील कोणाचे तर मी क्लिअर करून देईल, मला ग्रुपवर विचारा. तर मग तुम्हाला किराणा दुकान असताना साखर खरेदी केली असं म्हटल्यानंतर तुम्हाला शुगर अकाउंट असं न म्हणता गुड्सच म्हणावं लागेल. कारण किराणा दुकानात साखर ही त्याचं तो एक व्यवसाय आहे की साखर खरेदी करतोय तो पुन्हा विकतोय, साखर खरेदी करतोय विकतोय. त्या बिझनेसचा हा त्याचा वस्तू विकण्याचा हा त्याचा व्यवसाय, साखर विकण्याचा हा त्याचा व्यवसाय आहे. म्हणून त्या ठिकाणी आपण साखर अकाउंट किंवा शुगर अकाउंट न म्हणता त्या ठिकाणी आपल्याला तिथे आपल्याला गुड्सच म्हणावं लागेल. ओके. आणि जर समजा आपलं फर्निचर दुकान आहे आणि आपण जर शुगर खरेदी केली, लक्षात घ्या, आपलं फर्निचर शॉप आहे आणि आपण वैयक्तिक वापरासाठी शुगर खरेदी केली, तशी एंट्री आपण आत्तापर्यंत शिकलेलो नाहीत. त्याला ड्रॉइंग म्हणायचं असतं, ते आपण नंतर बघणार आहोत. जर समजा आपलं किराणा दुकान आहे आणि आपण एक लॅपटॉप खरेदी केलं, तर आपण किराणा दुकानदार त्या लॅपटॉपला गुड्स नाही म्हणू शकत, कारण किराणा दुकानदाराचं ते लॅपटॉप खरेदी विक्री करणं हा व्यवसाय नाही. ओके. तर मग किराणा दुकानदार ते लॅपटॉप का बरं खरेदी करतोय, तर त्याला बिझनेसमध्ये ती वस्तू लागणार आहे बिलिंग करण्यासाठी किंवा स्टॉक मेंटेन करण्यासाठी, हिशोब करण्यासाठी त्याला ते लॅपटॉप लागत आहे. तर हे लॅपटॉप तो विक्रीसाठी नाही आणत आहे. इन शॉर्ट, किराणा दुकानदाराचं काम लॅपटॉप खरेदी करणं विकणं हे नसून फक्त किराणा माल खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. मग लॅपटॉप जर खरेदी केलेलं आहे तर एंट्रीमध्ये आता गुड्स न म्हणता आपल्याला लॅपटॉपच म्हणावं लागेल डेबिट साईडला, कारण ती लॅपटॉप त्याच्याकरता ॲसेट्स होऊन जाते. ओके. तर मग अजून काही डाऊट असतील तर मला तुम्ही बी फ्रँक विचारा, काही हरकत नाही. ओके. तर बघा आता 31 नंबर ट्रान्झॅक्शन, परचेस काऊ. आता बघा काऊ म्हणजे काय हे तुम्हाला सांगण्याची गरज नको पडली पाहिजे. ओके. काऊ म्हणजे काय होतं, गाय. आता परचेसचा अर्थ होतो खरेदी करणे. ओके. आपण एक गाय खरेदी केलेली आहे आणि कधी पण लक्षात ठेवा, जे ट्रान्झॅक्शन तुम्हाला दिलेले असतील त्याचा बिझनेसमध्ये काही ना काही परिणाम झालेला आहे म्हणून तुम्हाला ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे. म्हणजे ही गाय बिझनेससाठी खरेदी केली असेल, मग तुम्ही म्हणाल बिझनेसमध्ये कोणी गाय खरेदी करतं का? अरे होऊ शकतं, बरोबर आहे की नाही. बिझनेसच्या नावामध्ये बिझनेसच्या पैशामधून आपण गाय खरेदी केलेली आहे, आपण जास्त डोकं लावायचं नाही. तर कोणी बिझनेसच्या पैशामधून गाय खरेदी करतोय तर ती गाय जी खरेदी केलेली आहे त्या बिझनेसच्या अकाउंट्समध्ये नोंद करावी लागणार आहे.
कारण ते बिझनेसच्या पैशामधून खरेदी केलेली आहे आणि बिझनेससाठीच तो यूज करत आहे, बरोबर आहे. समजा एक आपल्याकडे जे डॉग्स असतात ते आपण कुठूनही फ्रीमध्ये घेऊन येतो, पण 50-50 हजारचे पण डॉग्स मिळतात, बरोबर आहे की नाही. 20-20 हजारचे, 30-30 हजारचे पण डॉग्स मिळतात, 10 हजारचं पण मिळतं. मग बिझनेससाठी जर वापरत असेल, बिझनेससाठी जर काम करत असेल, आता तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी बघता, बऱ्याचशा हॉटेल्समध्ये डॉग असतो, बरोबर आहे की नाही. मग ते बिझनेससाठी यूज करतायत, बरोबर आहे. मग तुम्ही म्हणा ते डॉगचं काय यूज आहे, ते काही असू द्या. जो ओनर असेल त्याची ती हॉबी असेल, प्राणी आणणं पाळणं त्याची हॉबी असेल, म्हणून तो बिझनेसच्या पैशामधून आणतोय, त्यासाठी आपण जास्त डोकं लावण्याची गरज नाही. ओके. तर मग आता परचेस काऊ, त्याने एक काऊ खरेदी केलेली आहे, गाय खरेदी केलेली आहे बाय चेक. आणि कशी खरेदी केली रे, चेकने खरेदी केलेली आहे. म्हणजे चेकच्या ठिकाणी आपण काय शब्द घेतला पाहिजे रे, बँक. चेकच्या ठिकाणी आपण नेहमी काय शब्द वापरला पाहिजे, बँक शब्द वापरला पाहिजे. कारण चेकमार्फत जे पण व्यवहार होतात, चेकमार्फत जे पण व्यवहार होतात ते सर्व व्यवहार आपल्याला पूर्ण करण्यासाठी बँकेत जाणं गरजेचं असतं. चेकसाठी चेक जे पण जर आपण जर चेक दिला असेल तर आपल्याकडनं समजा आता ही गाय आपण 20 हजारची खरेदी केली, काऊ 20,000ला आपण परचेस केली, तर आपल्याला 20,000 त्या समोरच्या व्यक्तीला देण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही किंवा रोख पैसे देण्याची गरज नाही. आपण त्याला काय देऊन टाकला, चेक. म्हणजे आपल्या बँकेत जे पैसे जमा आहेत, आपल्या बँकेत जे पैसे जमा आहेत त्या पैशामधून तो व्यक्ती ते पैसे बँकेमार्फत काढून घेईल. म्हणजे चेक दिल्यावर आपण पैसे रोख न देता ते पैसे त्याला कोण देऊन करेल, त्याला पैसे कोण देईल, बँक देईल. म्हणून आपण त्या चेकच्या ठिकाणी कोणता शब्द वापरणार, बँक. ठीक आहे. तर मग आता ह्या ट्रान्झॅक्शनमधून आपल्याला 2 अकाउंट्स कन्सिडर करायचे आहेत. कोणते कोणते 2 अकाउंट्स काढणार नाही, तर एक तर बँक आहे, एक तर आपल्याकडे बँक हे एक अकाउंट सापडलं. आणि आपण नेमकं काय खरेदी करत आहोत, काऊ. याला गुड्स म्हणणार का, आता प्राणी खरेदी विक्री करणं हा आपला व्यवसाय नाही, मग आपल्याला गुड्स म्हणता येणार नाही एवढं फायनल आहे, किंवा परचेस म्हणता येणार नाही एवढं फायनल आहे. तर ही एक आपली मालमत्ता आहे. जसं बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी, AC, लॅपटॉप, TV हे आपले ॲसेट्स असतात, तशी काऊ गाय ही पण आपली ॲसेट्स आहे, बरोबर आहे. तर अशा ठिकाणी आपण प्राण्याचं नाव न लिहिता त्या ठिकाणी आपल्याला लाईव्हस्टॉक हा शब्द वापरायचा असतो. कोणता शब्द आपल्याला घ्यायचा असतो, लाईव्हस्टॉक. ठीक आहे. लाईव्हस्टॉक का बरं घेतलं आहे तुम्हाला क्लिअर झालं असेल. मग तो कोणताही प्राणी खरेदी विक्री केला असेल तर प्राण्याचं वैयक्तिक नाव अकाउंट्समध्ये न घेता त्या ठिकाणी आपल्याला काय शब्द घ्यायचा आहे, लाईव्हस्टॉक. क्लिअर झालं असेल. आता मला सांगा, आपण जी गाय खरेदी केलेली आहे, गोमाता आपण परचेस केलेली आहे, तर त्यासाठी आपण रोख पैसे दिले आहेत की चेक दिला आहे, तर चेक दिलेला आहे. तर कॅशचा काही संबंध आहे का, नाही, कॅश सोडून द्या. तर आपण चेकने खरेदी केल्यानंतर चेकचा व्यवहार पूर्ण कुठे केला जातो, बँकेत. म्हणून आपल्याला दुसरं अकाउंट कोणतं घ्यायचं आहे, बँक. आणि बघा मित्रांनो, जर तुम्हाला हे 2 अकाउंट्स जर प्रत्येक ट्रान्झॅक्शनमधून जर काढता आले तर तुमचं 50% काम संपतं, तुमचं 50% काम संपून जातं. उरलं 50% काम काय आहे, ह्या दोघांपैकी एकाला डेबिट होणार आहे, एकाला क्रेडिट होणार आहे. एकाला डेबिट होईल, एकाला क्रेडिट होईल. आणि जर तुम्हाला एकाला डेबिट एकाला क्रेडिट जर करता येऊन गेलं तर 100% एंट्री आपल्याला जमून जाईल. मग त्यासाठी आपण हे 2 कॉलम एक्स्ट्रा आपण इथे प्रॅक्टिससाठी घेत आहोत. ॲक्च्युअल जर्नल एंट्री करताना हे 2 कॉलम आपण यूज करणार नाहीत. आता 2-3 दिवसात आपल्या ॲक्च्युअल जर्नल एंट्रीजला आपण स्टार्ट करणार आहोत, प्रॅक्टिस भरपूर करणार आहोत. लक्षात घ्या, जोपर्यंत क्लास आपल्या सुरू होत नाही तोपर्यंत भले आपण प्रॅक्टिसमध्ये परफेक्ट होऊन गेलो आणि काही उदाहरणं पण आपण ॲक्च्युअल सॉल्व केल्या जर्नल एंट्रीजच्या, तर आपल्याला सफिशियंट आहे. क्लासमध्ये पुन्हा आपण रिव्हिजन घेणार आहोत, पण जितकं शक्य आहे तितकं आपण इथे क्लिअर करत आहोत. हे पुन्हा मी क्लासमध्ये रिव्हिजन करून देणार आहे. ओके. तर बघा, आता माझं एकच सांगायचं तात्पर्य आहे की प्रत्येक ट्रान्झॅक्शनमधून कमीत कमी जे 2 अकाउंट निघतात ते 2 अकाउंट तुम्हाला काढता आले पाहिजे. आता याच्यानंतर जे थोडेसे हार्ड ट्रान्झॅक्शन येणार आहेत तर 3-3, 4-4 अकाउंट्स पण येणार आहेत, मग ते तुम्हाला शोधता आले पाहिजे. त्यासाठी आत्ताची प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर 2 अकाउंट्स आपण काढले.
आता क्लासिफिकेशन करता आलं पाहिजे. क्लासिफिकेशन करणं म्हणजे काय, ते लाईव्हस्टॉक आणि बँक हे जे आहे ते पर्सनल अकाउंटमध्ये येतं, रिअल अकाउंटमध्ये येतं की नॉमिनल अकाउंटमध्ये येतं हे तुम्हाला काढता आलं पाहिजे. हे अजून जर तुम्हाला काढता येत नसेल तर आपले मागचे व्हिडिओ सगळे मी क्लिअर करून दिलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही जाऊन पुन्हा एक वेळा बघा. ठीक आहे. तर मग आता बघा, लाईव्हस्टॉक नाव आलेलं आहे म्हणजे इथे कोणत्या तरी प्राण्याची खरेदी विक्री झालेली आहे. ओके. प्राण्याची खरेदी विक्री, ती खरेदी केलेली असो की विक्री केलेली असो, ती आपल्यासाठी नेहमी ॲसेट्स असते. ती आपल्यासाठी नेहमी ॲसेट्स असते, मालमत्ता असते. म्हणून त्यासाठी आपल्याला नेहमी रिअल अकाउंट्सचा नियम यूज करावा लागतो. कोणता अकाउंट यूज करणार नेहमी? रिअल अकाउंट्सचा. इथपर्यंत काही डाऊट नसायला पाहिजे. बँकसाठी आपण पर्सनल अकाउंट्सचा नियम लावतो. पर्सनल का बरं? कारण बँक ही एक संस्था आहे, बरोबर आहे. आणि पर्सनल अकाउंट काय म्हणतोय, व्यक्ती व संस्था संबंधी आहे आणि बँक ही काय आहे, संस्था आहे. म्हणून त्यासाठी आपण पर्सनल अकाउंट लावलं. आता सगळ्यात इम्पॉर्टंट टू इफेक्ट्स. लाईव्हस्टॉकला आपण रिअलमध्ये आणलं आहे की नाही, मग रिअल अकाउंट्सचा रूल्स काय आहे रे मित्रांनो? रिअल अकाउंट्सचा रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग कम्स इन आणि गोज आउट लक्षात ठेवा. आता मला सांगा, लाईव्हस्टॉक म्हणजे ही गाय जी आहे, काऊ जी आहे, त्यासाठी आपण लाईव्हस्टॉक शब्द वापरत आहोत. तर मला आता सांगा की लाईव्हस्टॉकसाठी रिअल अकाउंट्सचा नियम तुम्ही लावत आहात, इथपर्यंत तुम्ही पोहोचत आहात. मग रिअलमध्ये पण डेबिट आणि क्रेडिट आहे. कम्स इन असेल तर डेबिट, गोज आउट असेल तर क्रेडिट. तर मग डेबिट आणि क्रेडिट तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे कम्स इन आहे की गोज आउट हे तुम्हाला समजलं पाहिजे. मला सांगा आता, मग ह्या व्यवहारामध्ये लाईव्हस्टॉक आपण परचेस करतोय, तर लाईव्हस्टॉक येईल की जाईल? कधी पण लक्षात ठेवा, रिअल अकाउंटचा नियम, जे आलं त्याला डेबिट कर, जे गेलं त्याला क्रेडिट कर. हे माझे जे शब्द असतात मध्ये मध्ये मी बोलतो, हे तुम्ही कुठेतरी लिहून घेत चला, कधी पण कामात पडतील. रिअल अकाउंटचा नियम डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, हा जो नियम आहे त्याचा आपल्या सोप्या मराठी भाषेमध्ये रूपांतर, जे येईल त्याला डेबिट कर, जाईल त्याला क्रेडिट कर. लाईव्हस्टॉक आलंय की गेलंय बघ, ते परचेस केलं म्हणजे आपल्याकडे आलेलं आहे. म्हणून इथं मी लिहितो लाईव्हस्टॉक इज कम्स इन. लाईव्हस्टॉक आपल्याकडे आलेला आहे. काही डाऊट नसला नको पाहिजे. लाईव्हस्टॉक कम्स इन, लाईव्हस्टॉक आपल्याकडे येत आहे. मग आता कोणता पण प्राणी असू द्या, काही घेणं देणं नाही, बरोबर आहे. आता डेबिट व्हॉट कम्स इन, जे पण कम्स इन आहे, जे पण आलं असेल त्याला डेबिट कर. इथे काय आलेलं आहे, लाईव्हस्टॉक आलेला आहे. म्हणून लाईव्हस्टॉक अकाउंटला डेबिट, लाईव्हस्टॉक अकाउंटला आपण डेबिट करून घेणार. यानंतर आता विषय उरला, कधी पण लक्षात ठेवा, टू अकाउंट्समधून एकाला डेबिट झालं, दुसऱ्याला क्रेडिट व्हायलाच पाहिजे. म्हणजे इथे लाईव्हस्टॉक आपण डेबिटमध्ये घेतलेला आहे, तर बँक हा क्रेडिटला येईल 100% फायनल आहे. पण कसा, तिथपर्यंत कसा पोहोचला ते नियमावरून आपण समजून घेऊ. बँकेसाठी पर्सनल अकाउंटचा नियम लावला. पर्सनल अकाउंटचा नियम काय मित्रांनो? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. मग आता मला सांगा, ही जी बँक आहे ती एक तर पैसे घेते किंवा पैसे देते, हा व्यवहार त्यांचा मेन आहे, पैसे घेणे किंवा पैसे देणे. तर मला सांगा, ह्या व्यवहारामध्ये बँक, आपली जी बँक आहे, म्हणजे आपलं जे बँकेत अकाउंट आहे, ती आपली बँक पैसे घेईल की देईल रे? आपण जर कोणाकडनं काही खरेदी केलेलं आहे, म्हणजे आपल्याकडे गाय आलेली आहे, तर पैसे आपल्याकडनं जायला पाहिजे. पण पैसे आपण रोख न देता आपण त्या व्यक्तीला काय दिलाय, चेक. मग आपण जर चेक दिलाय तर याला पैसे कोण देईल रे? आपली बँक देईल. आपली बँक पैसे देईल. म्हणजे आपली बँक इथे कोण होऊन जाईल रे? रिसिव्हर की गिव्हर? आपली बँक कोण होऊन जाईल? रिसिव्हर की गिव्हर? आपण माल खरेदी केलं, आपण लाईव्हस्टॉक खरेदी केला, आपण कोणती मालमत्ता खरेदी केली, काही पण खरेदी कर, आपण समोरच्या व्यक्तीला रोख पैसे न देता आपण त्याला चेक दिला. आपण जर चेक दिला तर आपण तेवढे पैसे त्याला बँकेमार्फत देण्याचं प्रॉमिस करत आहोत, तर आपली बँक त्याला पैसे देईल. म्हणजे आपली बँक इथे कोण झाली? गिव्हर. मग बघा, मी इथं लिहिलं, बँक इज गिव्हर. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर पर्सनल अकाउंटचा नियम आहे की नाही?
मग गिवर असेल तर डेबिट करतात की क्रेडिट करतात इतकं समजलं पाहिजे. डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. क्रेडिट द गिवर, जे पण क्रेडिटला जे पण गिवर आहे त्याला क्रेडिट करा. इथे गिवर कोण आहे? बँक, म्हणून बँकला क्रेडिट. संपला विषय. इतकं क्लिअर आहे. आता नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, परचेस बिल्डिंग बाय चेक ऑफ बँक, SBI बँक. काय झालं? ती बिल्डिंग खरेदी केलेली आहे. पहिला अकाउंट आपल्याला सापडून जाईल बिल्डिंग. आणि आता काय दिलं आहे आपण त्याला? चेक. पण चेक पण बँकेचं नाव दिलं आहे बघा उदाहरणार्थ. बँकेचं नाव दिलेलं आहे, घाबरण्याची काहीच गरज नाही. फक्त बँकेच्या पुढे त्या बँकेचं नाव आपल्याला लिहायचं आहे, SBI बँक. जर तुम्हाला फक्त चेक म्हटलं आहे ना, मग ती फक्त बँक आहे. पण तुम्हाला एकदम सरसकट म्हटलेलं आहे की SBI बँक, मग तुम्ही ते SBIचं नाव लिहिलं पाहिजे. मग बघा आता कधी कधी नाव असतं कधी नसतं, हे का बरं? जर तो व्यावसायिक असेल, त्याचं एकाच बँकेत जर अकाउंट असेल तर पुन्हा पुन्हा तो बँकेचं नाव घेणार नाही. आणि समजा एखादा व्यावसायिक असेल आणि त्याचे 2-3 बँकेमध्ये अकाउंट असतील, मग कोणत्या बँकेमार्फत नेमका व्यवहार करतोय तर बँकेचं नाव लिहावं लागतं. म्हणून तुम्हाला कधी बँकेचं नाव दिलेलं राहील, कधी नाही राहणार. बिलकुल डाऊट्स ठेवू नका. बँकेचं नाव असेल तर बँकेचं नाव लिहा, बँकेचं नाव नसेल तर फक्त बँक लिहा. ठीक आहे. आता इथे आपण बिल्डिंगसाठी कोणता नियम लावणार? रिअल, कारण ते आपली मालमत्ता आहे, ॲसेट्स आहे. आणि बँकेसाठी आत्ता नेमका कोणता नियम लावला आपण? पर्सनल. मग आता बिल्डिंगसाठी रिअलचा नियम लावला. मग रिअलचा नियम काय आहे? डेबिट वाट कम्स इन, क्रेडिट वाट गोज आउट. जे येईल त्याला डेबिट करा, जे जाईल त्याला क्रेडिट करा. मला सांगा ह्या व्यवहारामध्ये बिल्डिंग कम्स इन आहे की गोज आउट आहे? काय केलं आहे आपण? बिल्डिंग परचेस की सोल्ड? परचेस म्हणजे खरेदी, खरेदी केलेली आहे. तर बिल्डिंग येईल की जाईल रे? येईल. म्हणून बिल्डिंग कम्स इन, बिल्डिंग कम्स इन. ठीक आहे. बिल्डिंग कम्स इन झाली कारण आपण बिल्डिंग खरेदी केलेली आहे. मग डेबिट वाट कम्स इन, जे पण कम्स इन असेल त्याला डेबिट कर. इथे कम्स इन काय आहे? बिल्डिंग. म्हणून बिल्डिंगला काय केलं पाहिजे? डेबिट. इथे डेबिट बाजू क्लिअर झाली. जर बिल्डिंगला डेबिट केलं तर SBI बँकेला नेहमी काय काय झालं पाहिजे? इथे क्रेडिटच झालं पाहिजे. का बरं क्रेडिट ते पण आपण क्लिअर करू. आपण बिल्डिंग खरेदी केली तर आपण त्याला रोख पैसे न देता आपण त्याला काय देऊन टाकलं? चेक. आपण जर चेक दिलाय तर त्या समोरच्या व्यक्तीला पैसे कोण देईल रे? स्टेट बँक ऑफ इंडिया देईल, SBI बँक देईल. मग SBI बँक साठी आपण पर्सनल अकाउंटचा नियम लावला. तर नियम काय? डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. जर इथे बँक पैसे घेत असेल तर बँक रिसिवर होईल, घेणारा. जर बँक इथे पैसे देत असेल तर बँक इथे गिवर होऊन जाईल, पैसे देणारे. तर इथे बँक पैसे देणार आहे म्हणून इथं बँक परत काय होऊन जाईल? गिवर. बँक इज गिवर. म्हणून बँकेला क्रेडिट, कारण क्रेडिट द गिवर, जो पण गिवर त्याला क्रेडिट कर. इथे कोण गिवर आहे? बँक, म्हणून बँकेला क्रेडिट. मग आता हे मागचे डाऊट्स क्लिअर करण्यासाठी 31-32 नंबर ट्रान्झॅक्शन होतं. आता आपल्याला 34 आणि 36 नंबरचं ट्रान्झॅक्शन शिकायचं आहे. म्हणून 33 आणि 35 नंबर ट्रान्झॅक्शन याच्यामध्ये मी मुद्दामून घेतलेला आहे. आता आपण क्लिअर करू. बघा काय म्हटलं आहे ट्रान्झॅक्शनला. हे ट्रान्झॅक्शन आपण अगोदर घेतलेलं आहे, पण 34 समजण्यासाठी 33 मुद्दामून घेतलेला आहे. परचेस गुड्स फ्रॉम माधव. आता बघा काय खरेदी केलं रे? गुड्स आपण परचेस केलेला आहे. मग आता मला सांगा, जेव्हा जेव्हा आपण गुड्स खरेदी करणार तेव्हा तेव्हा आपण गुड्स शब्द घेणार का? तेव्हा तेव्हा आपण गुड्स शब्द घेणार का? आपण जर गुड्स खरेदी केलेला असेल तर आपण गुड्स शब्द घेत नाही, कारण ही वस्तू खरेदी विक्री करणं हाचा प्रॉपर बिझनेस आहे. मग त्या ठिकाणी आपण कोणता शब्द वापरायचा असतो? परचेस. जर गुड्स परचेस केला असेल तर परचेस लिहा, सोल्ड केला असेल तर सेल्स लिहा. मात्र गुड्स शब्द यायला नको. हे तुम्हाला मागच्या लेक्चरला क्लिअर केलेलं होतं. आता काय झालं आहे बघा रे? फ्रॉम. फ्रॉम म्हणजे पासून. कोणापासून खरेदी केला आपण? माधवकडनं. माधवपासून आपण माल खरेदी केला. आता मला सांगा, हे ट्रान्झॅक्शन रोखीचं आहे की उधारीचं आहे? विचार करा, मी लगेच सांगतो आन्सर.
तुमचा आन्सर जर बरोबर असेल तर कॉन्फिडन्स वाढेल. हे 33 नंबरचं ट्रान्झॅक्शन रोखीचं आहे की उधारीचं आहे? हे ट्रान्झॅक्शन उधारीचं आहे. ज्यांचं चुकलं असेल त्यांनी समजून घ्या, ज्यांचं बरोबर असेल त्यांचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी मदत होईल. मी नियम लिहून दिलेले आहेत, तुम्हाला ते कागदावर दाखवले पण होते, लिहायला पण सांगितले होते. नसतील लिहिलेले तर मागच्या काही व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. नसेल तर मी पुन्हा पुढे तुम्हाला ते लिहून देईल आणि फोटो सेंड करून देऊन देईल. तर नियम काय आहे? ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये व्यक्तीचं किंवा संस्थेचं नाव असेल पण चेक किंवा कॅश शब्द नसेल तर तो व्यवहार उधारीचा मानावा. माहिती आहे बघा, माधवचं नाव आलेलं आहे, कॅश किंवा बँक शब्द किंवा चेक शब्द कुठे आलेला नाही, याचा अर्थ हा व्यवहार कसा आहे रे? उधारीचा आहे. इतकं क्लिअर झालं. मग आता उधारीचा व्यवहार जर आहे तर आपण परचेस तर करतोय, पैसे गेलेले नाही आहेत, तर पैसे द्यायला कोणाकडे जावं लागणार आहे? माधवकडे. म्हणजे हा व्यवहार माधवसोबत अजून अपूर्ण आहे, म्हणून माधवचं नाव लिहून ठेवणं कंपल्सरी आहे. म्हणून आपण माधवचं नाव घेतलं. इथपर्यंत क्लिअर असेल तुम्हाला. आता बघा, आता काय होतंय, परचेस म्हणजे माल खरेदी करणं हा आपला खर्च आहे, म्हणून त्याला कोणतं अकाउंट लावतो आपण? नॉमिनल. आणि माधव व्यक्ती आहे आणि व्यक्तीसाठी नेहमी कोणतं अकाउंट लागतं? पर्सनल. इतकं तुम्हाला जमतंय? बरोबर आहे. आता नॉमिनल अकाउंटचा नियम आणि पर्सनल अकाउंटचा नियम तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो. नॉमिनल अकाउंट काय म्हणतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस, सर्व एक्सपेन्सेसला डेबिट कर. क्रेडिट ऑल इन्कम, सर्व इन्कमला क्रेडिट कर. मला सांगा, इथे माल जर आपण खरेदी करतोय तो रोख खरेदी कर का उधार खरेदी कर? खर्च आहेच, तो आपला खर्च आहे, म्हणून परचेसला आपण नेहमी एक्सपेन्सेस म्हणतो. परचेसेस इज एक्सपेन्सेस. आणि डेबिट ऑल एक्सपेन्सेस, सर्व एक्सपेन्सेसला काय करायचं? डेबिट. इथे एक्सपेन्सेस काय आहे? परचेसेस. म्हणून परचेसला आपण डेबिट करून टाकतो, खर्च आहे. आणि तुम्हाला मी सोपी हिंट पण दिली होती, परचेसला कधी पण काय होईल रे? डेबिटच होईल. परचेसला कधी पण काय होईल रे? डेबिटच होईल. पुन्हा सांगतो, परचेसला नेहमी काय होईल? डेबिट. परचेसला कधी पण डेबिटच होईल. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये ही हिंट दिलेली होती. आता जर परचेसला इथे डेबिट होऊन गेलेला आहे तर माधवला क्रेडिटच व्हायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? ह्या दोन बाजू येतातच, डेबिट आणि क्रेडिट. जर परचेसला डेबिट केलं ना माधवला क्रेडिट यायलाच पाहिजे. पण का बरं क्रेडिट आलं? रिझन समजलं पाहिजे. त्याला कोणता नियम लावतो आपण? पर्सनल अकाउंटचा. पर्सनल अकाउंटचा नियम काय म्हणतो? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. पर्सनल अकाउंटचा नियम काय म्हणतो? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आता रिसिव्हर म्हणजे घेणारा, गिव्हर म्हणजे देणारा. इथे कसला व्यवहार झाला आहे? गुड्सचा. ह्या व्यवहारामध्ये माधव हा गुड्स रिसिव्ह करतोय का गिव्हर बनतोय? तो माल घेतोय का देतोय? आपण जर खरेदी करतोय तर माधव माल विकतोय, म्हणजे माधव माल देतोय, मग तो कोण झाला? गिव्हर. म्हणजे इथे माधव कोण झाला रे? गिव्हर झाला. म्हणून बघा आपण इथे लिहू, माधव इज गिव्हर. इथे माधव कोण झाला? गिव्हर, देणारा आहे. मग आता नियम काय म्हणतो बघा पर्सनल अकाउंटचा? डेबिट द रिसिव्हर, जो रिसिव्हर त्याला डेबिट करा. क्रेडिट द गिव्हर, जर कोणी गिव्हर असेल त्याला क्रेडिट करा. इथं माधव कोण आहे? गिव्हर आहे, म्हणून माधवला काय झालं पाहिजे? क्रेडिट. बघा इथे माधवला क्रेडिट करून टाकलं. ही एंट्री संपली. म्हणजे जेव्हा एंट्री होईल तेव्हा परचेसला डेबिट होऊन जाईल आणि माधवला क्रेडिट होऊन जाईल. इथपर्यंत कोणाला काही डाऊट नसायला पाहिजे. आता इथे माल खरेदी केला त्याला आपण खर्च मानतो, त्याला आपण डेबिट केलं. इथे माधव पर्सनल अकाउंट लावून तो गिव्हर म्हणून त्याला आपण क्रेडिट केलं. आता नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आपण चेक करणार आहोत. आता बघा इथे नेक्स्ट ट्रान्झॅक्शनला गुड्स. आता गुड्स म्हणजे काय? माल. आता आपण कधीच गुड्स शब्द लिहत नाही. आपण गुड्स शब्द लिहत नाही. या ठिकाणी आपण एक तर परचेस लिहितो किंवा एक तर परचेस लिहितो किंवा सेल्स लिहितो. पण इथं बघा हा व्यवहार परचेसचा पण नाही आहे, सेल्सचा पण नाही आहे. रिटर्नचं हे ट्रान्झॅक्शन आहे. हे कसलं ट्रान्झॅक्शन आहे? रिटर्नचं ट्रान्झॅक्शन आहे. रिटर्नचा अर्थ होतो परत.
रिटर्नचा अर्थ होतो परत. आता एकतर माल परत येतो किंवा परत जातो. खरेदी केला असेल तर तिथे माल परत द्यावा लागतो आणि विक्री केला असेल तिथे माल आपल्याकडे परत येतो. मी तुम्हाला या शब्दांचा पूर्ण अर्थ कागदावर सेपरेट लिहून दाखवतोय बघा, काळजी करू नका, लक्षात घ्या. परचेस माल खरेदी. परचेसचा अर्थ काय होतो? माल खरेदी केला म्हणजे माल खरेदी केला. परचेस रिटर्न, परचेस रिटर्नचा अर्थ होतो खरेदी केलेला माल परत केला. हे तुम्ही पण तुमच्या साईडला कुठेतरी वहीवर लिहून ठेवा, परत परत सांगायला लावू नका. परचेसचा अर्थ होतो माल खरेदी केला. परचेस रिटर्न म्हणजे खरेदी केलेला माल परत केला. बघा एकदम सिंपल लॉजिक आहे. परचेस म्हणजे आपण माल खरेदी केला आणि परचेस रिटर्न जो माल खरेदी केला त्यातून जर काही परत केला त्याला परचेस रिटर्न म्हणतात. मग सर तुम्ही म्हणणार आहे असं का बरं होतं? एकदम सिंपल लॉजिक आहे, नंतर परत समजून देईल, शॉर्टमध्ये समजून घ्या. जर समजा आपण 10,000चा माल खरेदी केला, लक्षात घ्या, आपण 10,000चा माल, समजा आपलं भांडी वगैरे विकण्याचा आपला व्यवसाय आहे, भांडे विकण्याचा, स्टीलचं आपलं दुकान आहे आणि आपण 10,000चा माल खरेदी केला आणि त्यातून काय झालं, आपण काही समजा पातेले किंवा मग हांडे बादली वगैरे आणले असतील विकायला आणि समजा ते गळके निघाले, फुटलेलं आहे, तर कोणी आपल्याकडनं घेईल का? तर नाही घेणार. तर मग आपण ते नुकसान स्वतः सहन करणार का रे? नाही करणार. तर आपण काय करणार, ज्याच्याकडनं आपण खरेदी केला होता त्याला आपण काय करणार, परत करणार, म्हणजे परचेस रिटर्न. याच्या बिलकुल विरुद्ध बघा 3 नंबर सेल्स. सेल्स म्हणजे याचा अर्थ होतो माल विकला किंवा विकणे. ओके, हे तर आपल्याला माहिती आहे. 4 नंबरवर घेतो बघा मी सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न, सेल्स रिटर्न म्हणजे विकलेला माल परत आला. इथे बघा परत केला म्हटलेलं आहे, म्हणजे परत गेला, आपल्याकडनं माल परत आपण गेला किंवा आपल्याकडनं माल परत आपण केला. इथे माल परत आला म्हटलेला आहे, कारण माल जर आपण विकलाय, आपण समजा 50,000चा माल विकला आणि 50,000मधून ज्या व्यक्तीने माल आपल्याकडनं घेतला होता, मागितला होता, तो माल त्याला मिळालाच नाही, असा 5,000चा असा माल होता की जो माल त्याला नको होता, मग त्याने परत केला. मग विकलेला माल आपल्याकडे कधी पण परत येतो. इतकं समजलं? मग आता तुम्हाला गुड्स काय म्हणतोय की माझा वापर फक्त ह्या 4च ट्रान्झॅक्शनमध्ये झाला पाहिजे. माझा वापर ह्या 4च ट्रान्झॅक्शनमध्ये झाला पाहिजे, असं गुड्सची डेफिनेशन आहे. इतकं क्लिअर झालं असेल. आता ह्या परचेस रिटर्नला आणि सेल्स रिटर्नला एक दुसरे नावं पण आहेत. परचेस रिटर्नसाठी परचेस रिटर्नला रिटर्न आउटवर्ड आणि सेल्स रिटर्नला रिटर्न इनवर्ड असं पण म्हणतात. हे त्याला ऑरला नावं आहेत. परचेस रिटर्न म्हणा किंवा रिटर्न इन आउटवर्ड म्हणा, सेल्स रिटर्न म्हणा किंवा रिटर्न इनवर्ड म्हणा, या दोघांचं आपण एक्सप्लेनेशन नंतर करू. पहिले आपण आता हे 2-3 ट्रान्झॅक्शन क्लिअर करून घेऊ. फक्त हे तुम्हाला लक्षात ठेवा, हे नावं तुम्ही कुठेतरी साईडला लिहून ठेवा, या सगळ्यांच्या अर्थ तुम्ही लिहून ठेवा व्यवस्थित. व्हिडिओ पॉज करा आणि तुमच्या नोट्सच्या कागदावर, नोट्सच्या साईडला हे सगळं तुम्ही लिहून ठेवायचं आहे, इम्पॉर्टंट आहे. ओके.
तर मग आता बघा इथं नेमकं काय झालं रे, गुड्स रिटर्न टू माधव. आता माधवने आपल्याला माल परत केला की आपण माधवला परत केला, हे अगोदर तुम्हाला समजलं पाहिजे. हे अगोदर तुम्हाला समजलं पाहिजे, ते तुम्हाला याच्यावरनं समजेल. टू म्हणजे आपण त्याला परत केला. टू म्हणजे त्याला. माधव कोणाला? माधवला. गुड्स रिटर्न टू माधव, आपण माधवला माल परत केला. अजून एक हिंट आहे बघा, इथे वरती आपण माधवकडनं माल खरेदी केला होता की नाही, म्हणजे माधव आपला विक्रेता आहे, त्याच्याकडनं आपण माल नेहमी खरेदी करतो, तर त्यातनं आपण काही माल माधवला परत केला. मग आता सगळ्यात महत्त्वाचं इथे तुम्हाला 2 अकाउंट शोधायचे आहेत. 2 अकाउंट तुम्हाला शोधायचं आहे. तर मग इथे रिटर्नमध्ये ज्या व्यक्तीचं नाव आहे ती व्यक्ती पहिला अकाउंट. ओके. आता गुड्स रिटर्न म्हटलं म्हणजे आपण त्याला परत केलं आहे की त्याने आपल्याला परत केलं आहे, तुम्हाला समजलं पाहिजे. टू म्हटलं आहे की नाही, टू याचा अर्थ काय, TW 2 हा याचा अर्थ होत नाही. टू म्हणजे त्याच्याकडे किंवा त्याला. टू म्हणजे काय, त्याला किंवा त्याच्याकडे. आपण त्याच्याकडे माल परत केला, आपण त्याला माल परत करतोय. आपण कोणता माल परत करणार रे, जो खरेदी केला असेल तोच. जो विकला असेल तो माल परत करता येईल का आपल्याला, नाही करता येणार. जो खरेदी केला असेल तोच परत करणार. म्हणजे आपण जो माधवकडनं इथे माल खरेदी केला होता तो माल आपण त्याला परत केला. तो माधवकडनं आपण माल खरेदी केला होता की नाही, बरोबर. तर आपण त्याला त्यातनं काही माल परत केला, तर आपण त्याला काय शब्द वापरायचा असतो, परचेस रिटर्न. याचा अर्थ काय होतो, खरेदी केलेला माल आपण परत केला. परचेस रिटर्न म्हणजे काय, खरेदी केलेला माल आपण त्याला परत केला. आता इथे माधवसाठी कोणतं अकाउंट लावणार, पर्सनल. माधवसाठी पर्सनल. आणि परचेस रिटर्नसाठी परत तेच, परचेसला जे लावतो तेच परचेस रिटर्नला पण नॉमिनल. पण इथे एक्सपेन्सेस आहे, आता इथे इन्कम होणार आहे. काय होईल बघा, आता आपण माधवला माल परत करतोय. इथे बघा जेव्हा माधवकडनं आपण खरेदी केला तेव्हा इथे माधव कोण होता, गिवर, माल विकणारा होता. आता आपण माधवला माल परत करतोय, माधव आपल्याकडनं माल परत घेतोय, तो आता कोण होऊन जाईल, रिसिव्हर होऊन जाईल. म्हणजे माधव इज रिसिव्हर. माधव इज रिसिव्हर. डेबिट द रिसिव्हर, जो कोणी रिसिव्हर आहे त्याला डेबिट करा. इथे माधव रिसिव्हर आहे म्हणून माधवला आपण डेबिट केलं. आता लक्षात घ्या, जर माधवला डेबिट झालेला आहे तर परचेस रिटर्नला क्रेडिट व्हायलाच पाहिजे. परचेस रिटर्नला क्रेडिट व्हायलाच पाहिजे. पण का बरं ते पण समजून सांगतो. इथे नॉमिनल अकाउंटचा नियम लागतो. नॉमिनल अकाउंटचा नियम काय आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस क्रेडिट ऑल इन्कम. सर्व एक्सपेन्सेसला डेबिट करा, सर्व इन्कमला क्रेडिट करा. परचेस रिटर्न इन्कम हे काय एक्सपेन्सेस आहे समजलं पाहिजे. फक्त परचेस जर असेल तर एक्सपेन्सेस आहे, बरोबर आहे. आणि परचेस रिटर्न जर आहे त्याला इन्कम म्हणायचं असतं. हे आपलं काय होऊन जातं, इन्कम. का बरं मी समजवतो, परचेस रिटर्न इज इन्कम. का बरं इन्कम आहे रे, जर समजा मी कागदावर समजून देतो बघा, 10,000 रुपयांचा आपण जर माल खरेदी केला तर आपण 10,000ला एक्सपेन्सेस म्हणतो की नाही रे, बरोबर आहे, एक्सपेन्सेस म्हणतो. जर मला सांगा आपण त्यापैकी 300 रुपयांचा माल रिटर्न केला, इथे 10,000ला आपण एक्सपेन्सेस का बरं म्हटलं, कारण 10,000 रुपये आपल्याला द्यावे लागतील, कॅश आपल्याला द्यावी लागेल म्हणून आपण 10,000ला एक्सपेन्सेस म्हटलं. 300 रुपयांचा माल आपण त्याला परत केला, तर मला सांगा आपण त्याला फक्त आता पैसे किती रुपये देणार, 9,700 देणार. पण आपण अगोदर 10,000ला पूर्ण एक्सपेन्सेस मानलं आहे की नाही, 10,000ला पूर्ण एक्सपेन्सेस मानलेला आहे. जर 10,000ला आपण एक्सपेन्सेस जर मानलेला आहे तर आता आपण देतो किती, फक्त 9,700. मग राहिला विषय 300चा. जर 10,000 आपला एक्सपेन्सेस होता तर 10,000 आपण त्याला दिले पाहिजे, पण दिले किती, फक्त 9,700. मग 300 रुपये इन्कम म्हणून दाखवायचे असतात. 300 रुपये आपलं काय होऊन गेलं आहे, इन्कम. कारण आपण त्याला 10,000 पूर्ण देणार का, आता 10,000ला आपण एक्सपेन्सेस मानलं तर आपण त्याला 10,000 पूर्ण देतोय का, नाही. तर आपण त्याला 300 कमी देणार, तर कमी देणार म्हणजे आपलं काय आहे, इन्कम आहे. म्हणून परचेस रिटर्न आपलं काय झालं, इन्कम.
मग इन्कमला आपण नेहमी काय करतो, क्रेडिट. परचेस रिटर्न, सॉरी क्रेडिटला घ्यायचं होतं मी, डेबिट कॉलममध्ये लिहून टाकलं चुकून. हे जे मी तर खाली लिहिलं ना, तुम्हाला ॲक्च्युअली एंट्री करताना असंच लिहायचं असतं. माधवच्या खाली डायरेक्ट रिटर्न लिहायचं असतं, परचेस रिटर्न. ते आपण एंट्रीच्या वेळेला बघू, कन्फ्यूज होऊ नका. इथे जर काही डाऊट असेल तर क्लिअर करून घ्या. व्हिडिओ पुन्हा एक वेळा थोडंसं मागे घेऊन पुन्हा बघा, पण तुम्हाला ते एंट्रीज समजतील व्यवस्थित. ओके. आता अजून एक हिंट देतो. जसं तुम्हाला मी बोललो होतो, परचेसला नेहमी काय होतं, डेबिट. तर परचेस रिटर्नला नेहमी क्रेडिट होईल. परचेसला जर डेबिट होतं आहे तर परचेस रिटर्नला नेहमी काय होईल, क्रेडिट होईल. जर माल आपल्याकडे येतोय ना त्याला डेबिट होतं, परचेसला. माल जातोय म्हणजे परचेस रिटर्न, जे जाईल त्याला क्रेडिट करा. माल जातोय म्हणून मला इथे रिटर्न, परचेस रिटर्नला आपण क्रेडिट केलं. बरोबर आहे. हे ट्रान्झॅक्शन पुन्हा एक वेळा सुरुवातीपासून व्यवस्थित बघा. नाही समजलं मला विचारा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये परत तुम्हाला क्लिअर करून देईलच. आता हे दोन ट्रान्झॅक्शन, सोल्ड गुड्स टू चेतन ऑन क्रेडिट, आपण चेतनला माल विकला. इथे दोन पार्ट कोणते कोणते आले रे, चेतन आणि सेल्स. सोपं ट्रान्झॅक्शन आहे. सेल्स आपण त्याला उधार विकला की रोख विकला माल, क्रेडिटचं, क्रेडिट म्हटलंय क्लिअर, उधारीवर विकलेला आहे. ऑन क्रेडिट नसतं तरी पण चेतनचं नाव आलेलं आहे, कॅश शब्द आलेला नाही, तर हा व्यवहार उधारीचा असतो. चेतनसाठी कोणतं अकाउंट लावतो आपण, पर्सनल, आणि सेल्स करता नॉमिनल. सेल्स करता नॉमिनल. यानंतर चेतनसाठी पर्सनल अकाउंटचा नेम लावला. आपण चेतनला माल विकतोय तर चेतन इथे रिसिव्हर आहे की गिव्हर आहे. आपण जर माल विकतोय तर चेतन माल रिसीव्ह करतोय, तो रिसिव्हर झाला. म्हणून आपण इथं लिहू चेतन इज रिसिव्हर. ओके. डेबिट द रिसिव्हर, जो रिसिव्हर आहे त्याला डेबिट करा, डेबिट करून टाकलं. आता नॉमिनल, सेलसाठी नॉमिनलचा नियम. नॉमिनलचा नियम काय म्हणतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. मग इथे सेल्स इन्कम आहे की एक्सपेन्सेस आहे, तर आपलं इन्कम आहे, म्हणून सेल्स इज इन्कम. सेल्स आपलं इन्कम आहे, इन्कमला क्रेडिट करून टाक. हे ट्रान्झॅक्शन अगोदर पण झालेलं आहे म्हणून मी फटक्यात संपवून टाकलं. आता बघा रिटर्नसाठी आपण हे ट्रान्झॅक्शन बघत होतो मागचं. इथं काय म्हटलं बघा, गुड्स रिटर्न बाय चेतन. बाय म्हणजे च्या मार्फत, च्या वतीने. त्याच्याकडून, बाय म्हणजे काय, च्या वतीने, त्याच्याकडून, त्याने. त्याने पण त्याचा अर्थ होतो, त्याने किंवा च्या वतीने. अस, अस म्हणजे आपण किंवा आपल्याला किंवा आपले, त्याला म्हणतात अस. गुड्स रिटर्न बाय चेतन, कोण माल परत करतोय, च्या वतीने. चेतनच्या वतीने माल परत केला गेला. टू अस, कोणाला रे, आपल्याला. टू म्हणजे त्याला, टूच्या पुढे कोण म्हटलंय, अस म्हणजे आपण आहेत. आपल्याला माल परत करतोय कोण, चेतन. चेतन आपल्याला माल परत करतोय म्हणजे आपल्याकडे माल परत येतोय. याचा अर्थ याच्या आधी आपण चेतनला माल विकलेला होता. बघा इथे विकला होता माल, आपण चेतनला विकला होता की नाही. विकलेला माल जर परत आला तर आपण त्याला काय म्हणतो रे, सेल्स रिटर्न. विकलेला माल आपल्याकडे परत येऊन गेला, आपण त्याला काय म्हणणार, सेल्स रिटर्न. आणि कोणी परत केला रे, चेतनने परत केला. मग नियम लावा. सेल्सला आपण नॉमिनलचा नियम लावला तर रिटर्नला पण नॉमिनलचाच नियम लागेल, आणि चेतनला कोणता नियम लागून जाईल, पर्सनल. आता बघा नॉमिनलचा नियम काय, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. माल जेव्हा विकला सेल्सला आपण इन्कम म्हटलं, पण त्या समोरच्या व्यक्तीने काय केलं रे, माल परत करून टाकला. मग आपण ज्याला इन्कम म्हटलं त्यात आपलं इन्कम राहिलं का, नाही राहिलं. मग आपलं काय होऊन गेला, एक्सपेन्सेस. कारण आपण जर 50,000चा माल विकला, बघा परत समजून सांगतोय कागदावर. आपण बघा 50,000 रुपयांचा माल सेल्स केला तर आपण त्याला काय म्हणणार रे, इन्कम म्हणणार, बरोबर आहे. पण त्यातनं तो काय करतोय, 30,000चा माल परत करून टाकतोय, आणि पैसे फक्त किती रुपये देतोय, 20,000 रुपये कॅश देतो आहे. मग 50,000चा माल परत घेतल्यावर तो 20,000 देतोय, म्हणजे 30,000चा आपलं काय झाला,
एक्सपेन्सेस. मग ते एक्सपेन्सेस कशामुळे झालं? माल रिटर्न आल्यामुळे. ते कशामुळे झालं? माल रिटर्न आल्यामुळे. म्हणून ते 30,000ला रिटर्नला आपण एक्सपेन्सेस मानायचं असतं. म्हणजे सेल्स विकलेला माल जर परत येऊन गेला तर आपलं काय होतं? एक्सपेन्सेस. जर माल विकला तर आपला इन्कम, आणि विकलेला माल जर परत येऊन गेला तर आपला लगेच खर्च होऊन जाईल, कारण तो माल विकलाच गेला नाही, परत येऊन गेला. मग तुम्ही असं आपलाच माल आपल्याकडे परत आला, त्यात आपला खर्च काय? तर मित्रांनो, आपण त्याला माल विकला होता, बरोबर आहे, तेव्हा इन्कम म्हटलं होतं की नाही, मग तो परत येऊन गेला म्हणून त्याला एक्सपेन्सेस म्हणा, जेव्हा तो तुमचा अकाउंट टॅली होईल. मग एक्सपेन्सेसला नेहमी काय करतो आपण? डेबिट. आता चेतन, इथे चेतन काय करतोय? एक पर्सनल अकाउंटचा नेम लावतो, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. इथे चेतन माल घेतोय का देतोय? चेतन, गुड्स रिटर्न बाय चेतन, चेतनने माल परत केला. चेतन कोण झाला? गिव्हर. मग इथे म्हणू आपण चेतन इज गिव्हर. बघा, तुम्हाला टू, फ्रॉम वगैरे सगळे मी शब्दार्थ लिहून दिलेले होते. ते शब्दार्थ तुम्ही व्यवस्थित जर बघितले असतील तर तुम्हाला हे शब्द व्यवस्थित समजतील. तुम्ही हे 4 ट्रान्झॅक्शन जे आहेत, आजचे पूर्ण 6 मेन आहेत, पण हे 4 तरी ट्रान्झॅक्शन तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. इथपर्यंत तुम्ही पॉज करून हे सर्व तुम्ही लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुमच्याकडे व्यवस्थित लिहून घ्या. जर काही शंका असेल मला कधी पण विचारा, आणि जास्तच काही डाऊट असेल तर तुम्ही क्लासवर येऊन पण मला विचारू शकतात. क्लासचा ॲड्रेस तुम्हाला माहिती आहे, नसेल तर मी ग्रुपवर सेंड करतो. 2-3 दिवस मागचे मी गावाला गेलेलो होतो म्हणून बऱ्याचशा विद्यार्थ्यांसोबत कॉन्टॅक्ट करता आला नाही. जर अजून पण जर काही शंका असेल तर तुम्ही क्लासवर पण येऊ शकतात किंवा मोबाईलवर सॉल्व करू शकतात. ओके, बाय.